गणेशोत्सव तोंडावर आला की गणपतीची मूर्ती शाडूची असावी की पीओपीची हा पेच नव्यानं उभा राहतो। खरं तर पीओपी मूर्ती बंदीचा निर्णय होऊन 6 वर्ष उलटली आहेत, पण अजूनही महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आहे। त्यातच सरकारी हालचाली पाहता यंदाही या निर्णयाला फाटा देण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। अवघ्या 1.5 महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपलाय, पण अजूनही गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची की पीओपीची याबाबतचा निर्णय झालेला नाहीये। त्यातच शाडूच्या मूर्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा दाखला देत मुंबई हायकोर्टानं सरकारला पीओपी बंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। हायकोर्टाच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मूर्तिकार संघटना, गणेशोत्सव मंडळ आणि प्रदूषण मंडळाचे पदाधिकारी यासह कायदे तज्ञांचीही एक बैठक घेतली। या बैठकीत पुन्हा एकदा गेल्या वर्षीप्रमाणेच पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचं नियोजन करण्यावर एकमत झालंय। घरगुती आणि 6 फुटांखालील मूर्ती या कृत्रिम तलावात, तर फक्त 6 फुटांवरील मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलाशयांमध्ये करण्याच्या निर्णयावर तात्पुरता तोडगा काढण्यात आलाय। तसंच यंदाही त्याच पद्धतीनं विसर्जनास परवानगी मिळावी अशी भूमिका राज्य सरकार उच्च न्यायालयात मांडणार आहे। फक्त आवश्यकता असल्यासच या धोरणात बदल केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केलंय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेली 10 वर्ष मातीच्या गणेश मूर्तींसाठी आवाहन करतायत। एवढंच नव्हे तर महिन्याभरापूर्वी प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमामधूनही पंतप्रधानांनी पुन्हा एकदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता आपल्या देशाच्या मातीच्या म्हणजेच शाडूच्या मूर्ती बनवण्याचं आवाहन केलं होतं। पण महाराष्ट्रात मात्र उलटं चित्र आहे। पीओपी मूर्ती बंदीचा निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी या निर्णयातून पळवाट काढण्याचा प्रयत्न मूर्तिकार संघटना, गणेशोत्सव मंडळ आणि खुद्द राज्य सरकार करतंय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपीच्या मूर्तींवर 2020 मध्ये बंदी घातली होती, पण महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत या निर्णयाला मूर्तिकार आणि गणेश मंडळांचा विरोध आहे। कारण उत्सवादरम्यान उंच मूर्ती बसवण्याची गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा असते। उंच मूर्ती या शाडूच्या मातीमध्ये बनवता येत नसल्यामुळे पीओपी बंदीच्या निर्णयाला मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांचा विरोध आहे। याशिवाय पीओपीच्या एका उंच मूर्तीची किंमत लाखो रुपये असते। मुंबईत तब्बल 11 ते 12 हजार सार्वजनिक मंडळ आहेत। एकट्या मुंबईत घरगुती आणि सार्वजनिक मूर्ती मिळून सुमारे 2 लाख मूर्तींची विक्री होते। बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध राजकीय पक्षांशी बांधील असल्यानं पीओपी बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। त्यातच मूर्तिकार संघटनांनी सुनावणी दरम्यान एक अजब दावा करत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पीओपी पेक्षा शाडू मातीच्या मूर्तींमुळे नैसर्गिक जलस्रोत अधिक प्रदूषित होत असल्याचा दावा मूर्तिकार संघटनेनं केलाय। अर्थातच या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयानं शंका उपस्थित केली आहे, पण तरीही नैसर्गिक जलस्रोतांचं प्रदूषण हे शाडूच्या मूर्तींमुळे होतं की पीओपीच्या मूर्तींमुळे याबाबतच्या दाव्याची पडताळणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करून घेण्याची भूमिका राज्य सरकारनं आजच्या बैठकीत घेतली आहे। त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती पाहता यंदाही पीओपी मूर्ती बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची चिन्ह कमीच दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।